मानचिन्ह त्याचे पुरस्कर्ते आमचे प्रवीण शर्मात्रे. चला वलूया. यापूर्वी आवाज आपण सन्मानित कुणाल दाते सरांचा ऐकलं. आता वलूया शेरो शायरी बाबूशाह. आज कुणाल दाते बघा नवी मुंबई वरून इथे आलेले आहेत. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. त्यांच्या समवेत आमचे बाबूशाह मनोहर पाटील वाजे. चला ध्रुवीला बघा दिलीप दादांसमवेत आहे. ती क्रिकेटचा आनंद घेतं प्रत्येक दिवशी. ध्रुवी किती खुश आहे बघा. क्रिकेटची आवड आहे. चला मैदानाकडे बाबूशाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. हाँ वाइड देखिए यहाँ पर स्टार से रन आता हो. यहाँ पर सुपर 12 का देखिए बात करेंगे. यहाँ पर से मुकाबला बात करेंगे. अंतिम मुकाबला देखिए यहाँ पर जहाँ पर टॉच की बात करेंगे तो यहाँ पर से बापुले बंदे के गाँव देवी अजुली टीम ने देखिए टॉस जीते और पहले बल्लेबाजी चुने. देखते हैं चुनौती तो बड़ा रखे हैं. हाँ ये चलिए टॉस जीतकर बल्लेबाजी लेना कारण एक ही था. क्रॉस के लिए यहाँ पर स्क्वायर लेग के ऊपर से खेला. यहाँ पर गगन चुम्मी 6 रन. बहुत बढ़िया देखिए कमाल की टाइमिंग आप रिप्ले में देख सकते हो किस तरह से यहाँ पर कंट्रोल में थे पूरी तरह से, लेकिन थोड़ा लाइन से भटके थे यहाँ पर. सन्माननीय मंगल बिल्डर से मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय शिवाजी थोरवे साहेब यांचं आगमन इथे होत आहे आणि त्यांच्या समवेत त्यांच्या परमित्रांचं आगमन झालेलं आहे. थोरवे साहेब आपलं मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मो आयोजित आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. क्या बात है. काफी तादाद से देखिए यहाँ पर से मेहमान तशरीफ रखते हुए यहाँ पर से अजीत दादा भगत देखिए बात करेंगे उस साल आने वाले समय में. बहुत बड़ा देखिए प्रतियोगिता वहां पर जहां पर देखिएगा आपको पटाखों के देखिए थोड़ा सा आतिशबाजी. हाँ छक्का खाने के बाद देखिए ऑस्टम लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए. नहीं देखिए ये चीज करना पड़ता है आपको. पटाखों के देखिए आतिशबाजी खास करके देखिए यहाँ पर से महागुरु सर मेहमानों का देखिए आना. आमदार ट्रॉफी की देखिए विदाई किस तरह से यहाँ पर महागुरु सर. एक तो बात है भाई यहाँ पर और एक्रॉस देखिए फिर से खेला यहाँ पर शॉर्ट स्क्वायर ले गया. चौक खेलते देखिए उनसे गेंद निकलता हुआ यहाँ पर मानो के जैसे पटाखों की एक एक आवाज और उसी तरह से एक एक रन यहाँ पर भाग कर निकालते हुए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 9 रनों तक पहुंचा है. स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए 9 रन पहला ओवर चलता हुआ यहाँ पर. गेंदबाज फिर से एक बार तैयार से कुणाल निकम देखिए बात करेंगे जहां पर टॉस आने के बाद देखिए मरे देखिए चांबुली टीम को फील्डिंग मिलता. ऊंचाई तो भरी है भाई यहाँ पर से. लंबाई की देखते हैं यहाँ पर कमी. ओ उससे बड़ा गलती देखिए. क्या छूटा भाई. सपना टूटेगा भाई. सपनों को पूरा करना है तो भाई इस तरह की काजिश लेना पड़ता है. कहते ना उड़ान तो भरनी है चाहे जितना बार गिरना पड़े. अगर सपनों को पूरा करना है तो चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े. सपना यूं ही नहीं आपका बनता है भाई, हकीकत में बदलता है. सपनों के लिए संघर्ष करना पड़ता है. स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए जाकर पहुंच गया 10 रन है. मैंडेटरी पावर प्ले का ओवर चलता हुआ कहते ना खुल जाएंगे सभी रास्ते. तो रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल है तो अपने जिद से अड़ तो सही. और जीत और जुनून का खेल है. क्रिकेट डर के आगे नहीं है, टिकट है. और मौका दिया यहाँ पर. सिंगल आया है. स्ट्राइक देखिए रोटेट होता हुआ यहाँ पर संदीप माली देखिए अब स्ट्राइक पर है और हल्के हाथों से खेलना चाहते थे यहाँ पर से. कट खेलना चाहते थे बैकफुट से और ऊपर की देखिए अभी भी एक गेंद बचा है यहाँ पर. आखिरी गेंद बचा है लेकिन कहते ना मत सोच जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है. कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज है
और इस दुनिया पर, इस धरती पर देखिए हर कोई परेशान है, लेकिन परेशानी का एक सबक रहता है, मेहनत है। हर चीज पैसों से नहीं होता है, कुछ चीजें मेहनत से भी होता है। तैयार गेंदबाज है, हवा में खींचे, देखिए पहला विकेट का तलाश था यहाँ पर, क्या पहला सफलता? हाँ भाई, देर से आता हुआ, मैं तुझे कबूल तू मुझे कबूल, गेंदबाज ने भी किया यहाँ पर विकेट कबूल। डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल। आखिर में देखिए विकेट कबूल करते हुए क्या छोड़ा था। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है 10 रन बना है। चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से झुकेंगे नहीं। मंजिल चाहे जितना भी दूर हो, हौसले हमारे कभी रुकेंगे नहीं। यही बात तो छेड़ा था भाई, कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज। समस्या आता है, लेकिन कहते ना, समस्या का अगर डट कर सामना करोगे तो वो समस्या आपको आसान लगेगा, अगर समस्या से आप डरोगे तो वो समस्या आपको पहाड़ लगेगा। टच छूटने के बाद देखिए मौका मिला, टीम का स्कोर 10 रन है। यानंतर लढत असणार आहे बघा, लढत अशी होणार आहे सुपर 6 मध्ये बी गट विपक्ष ए गट आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण बी गटातून सुपर 6 मध्ये दाखल झालेले आहे आणि ए गटातून स्कायरा 11 वहाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होईल। या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक क्या बात है, यहाँ पर से ए और बी लॉट से देखिए पहला सुपर 6 का मुकाबला रहेगा। चलिए समय पर थोड़ा सा चलिए, आज बहुत बढ़िया देखिए समय के हिसाब से मुकाबला चलता हुआ। टीम का स्कोर की बात करेंगे 10 है, और कोई भी टीम नहीं चाहेगा भाई कि जल्दी पकड़े हम घर के लिए बस, लेकिन चाहेंगे यहाँ पर थोड़ा संघर्ष देकर जाना। दूर रखा यहाँ पर से, लेकिन वाइट से देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ पर से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 11 रन बनाए। यहाँ पर अगला मैच देखिए टॉस जिसका होना इंतजार है, दोनों कप्तान ने यहाँ पर शायद टॉस बॉक्स में जोड़ना पड़ेगा। नारायण टीम देखिए और उसको फाइट करेगा, देखिए यहाँ पर वाल टीम है, और यहाँ पर देखिए हमारे प्रवीण दादा देखिए पूरी मैनेजमेंट देखिए, कहते ना खानदानी लोग तो अपनी पानी का कर्जा भी चुका देते हैं, और ये देखिए बात करेंगे परंपरा देखिए इनके खानदानी देखिए बात करेंगे, जिन्होंने हमेशा समाज के लिए, गरीबों के लिए और क्रिकेट में देखिए इस वक्त संघर्ष करते हुए यहाँ पर खानदानी लोग तो अपना पानी का कर्जा भी चुका देते हैं और स्वार्थी लोग खून का हिसाब भी भूल जाते हैं, लेकिन जिसमें हमारे देखिए यहाँ पर एक खानदानी पेशानी है भाई, यहाँ पर एक दूसरे से मिलना, एक दूसरे के सुख दुख में मोहब्बत बांटना, तभी तो देखिए प्रतियोगिता इतना शान और शोरत से चलता हुआ। टूर्नामेंट की देखिए आज अंतिम आखिरी नाइट है और टीम का स्कोर 11 बना है। सुपर 12 का आखिरी मैच है, ओ हुक करना चाहते थे यहाँ पर लीडिंग एज लिया भाई, यहाँ पर मच गया भी, ओ रुका है भाई, शोर तो मचा था, लेकिन उसके साथ साथ देखिए कि इनको रुका है यहाँ पर रुकना तो पड़ेगा भाई, कहते ना लड़ना भी तुझे है और पढ़ना भी तुझे है, ये लड़ाई खुद से है, ये समझना भी तुझे। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन से। हमें लगता है हमेशा लड़ाई हमें दुश्मनों से रहता है, कभी भी दुश्मनों से लड़ाई नहीं रहता है, खुद से लड़ाई रहता है। अगर हम खुद संघर्ष अच्छा खेल लेंगे तो दुश्मन भी अपना घर में शांत रह जाएगा। लड़ाई हमेशा देखिए खतरा कभी भी दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। अगर हम कैच छोड़ते हैं, वाइड गेंद डालते हैं, डॉट गेंद खेलते हैं, तभी खतरा हमारे लिए बनता है। ओ जड़ में रखते हुए यहाँ पर खतरा दुश्मनों से नहीं, खतरा अपनों से, लेकिन लेग पाई से रन आता है यहाँ पर। लोग भूल जाते हैं नाम जब निकल जाता है काम, असली नाम को बरकरार रखने के लिए काम हमेशा आपको बेहतर करना पड़ता है। स्कोर देखिए 14 रन बनाए और टीम का स्कोर अभी कहूंगा थोड़ा सा धीमा है, लेकिन थोड़ा सा रन रेट गति को बढ़ाना होगा। विजय चौधरी देखिए नए बल्लेबाज आए हैं, लेकिन तौसीफ शेख के सेट बल्लेबाज है। तौसीफ शेख देखते हैं यहाँ पर, कहते ना मुश्किल वक्त का सबसे बड़ा सहारा है उम्मीद है, और उम्मीद हमेशा आता है कानों पर कहता है कि उम्मीद मत छोड़, सब कुछ बेहतर होगा। टीम का स्कोर देखिए 14 रन बनाए। तैयार गेंदबाज है, बहुत बढ़िया देखिए हमारे मेहमान से
इस वक्त देखिए वीआईपी डैश में तशरीफ रखे हैं और गेंदबाज तैयार है। इस बार देखिए टाउन ग्राउंड खेलना चाहते थे, यहाँ पर टाइमिंग उतना अच्छा नहीं है, लेकिन जब तक गेंद वापस आता तेजी से देखिए 2 रन क्या दौड़ लगाते हुए यहाँ पर चेक तो किया जाएगा, लेकिन तौसीफ शेख देखिए डेंजर जोन में थे यहाँ पर, लेकिन देखते हैं कितना सेफ है या खुद को सुरक्षित रखे हैं या करीबी मामला है। तीसरे अंपायर जुड़ेंगे रनआउट के लिए, देखिए यहाँ पर चेक किया जा रहा है। चला चला अक्षयदादा म्हात्रे त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्या पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यानंतर स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल आम्हाला मनाल पाटील जेपी यांचा भाचा. मनाल तुमचं, अक्षय म्हात्रे तुमचंही आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तीसरे अंपायर देखिए यहाँ पर शुभम सर जानकारी देते हुए, बल्लेबाज का बल्ला इतना अंदर आ चुका था, 1 कप चाय पीने के साथ है फिर भी सुरक्षित रह सकते थे। स्कोर की बात करेंगे, 16 रन बनाए। कहते ना मुसीबत का हल मेहनत का फल आने वाला कल है, अगर आने वाला कल को बेहतर करना है तो फिर मेहनत का फल आपको ढूंढना पड़ेगा। ये चले मेहनत का फल, ऊंचाई तो लिए, लंबाई की कमी है देखिए यहाँ पर, और कैच लिया गया भाई यहाँ पर। मुसीबत का हल मेहनत का फल, यानी मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना? क्या बात है, हमारे बड़ा बिच्छू तो यहाँ देखिए दत्ता दादा डोले के डांसर है, लगातार 3 रातों से। कहते हैं ना सांप के फन में बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है, और इस वक्त थोड़ा गेंदबाजी में वो कहर दिखता हुआ, लेकिन क्या उस कहर को रोक पाएंगे बल्लेबाज? टीम का स्कोर देखिए बना है 16 पर 2। कहा चाहते हैं ना कुणाल सर, सबके अच्छे नसीब नहीं होते, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं, और जिसमें महागुरु आपकी भी मेहनत, हमारे कुणाल दाते सर देखिए, हर कमेंटेटर, हर खिलाड़ी, हर किसी ने देखिए मेहनत। प्रवीण दादा देखिए, ऐसा नहीं कि भाई उप सरपंच है समाज में, देखिए भाभी सरपंच है, आने वाले वक्त में देखिए ये इनकी मेहनत है। माँ बाप तो नाम रख लेते हैं, लेकिन पहचान बनाना आपकी काम है, और हर पहचान पैसे से नहीं होती है, कुछ मेहनत लगती है, कुछ आपके स्वभाव है। कहते हैं ना आपके पास पैसा कितना बड़ा है ये मायना नहीं लगता है, आपके मन कितनी बड़ी है। धन से ज्यादा मन की जरूरत होती है, और सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, कुछ लोग मेहनत करके नसीब अपना अच्छा बनाते हैं। नागो से देखिए यहाँ पर विकेट कीपर है, थ्रो आपको गेंदबाजी में करनी चाहिए ये बता रहे हैं, और 1 शॉट रन देखिए यहाँ पर। ओ चिंगो चिंगो, यही तो बात चिढ़ाता है कि खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है, और गलती कभी फील्डर तो कभी गलती बल्लेबाज है। टीम का स्कोर पहुंचा है, स्कोर देखिए 17, 2 ओवर कंप्लीट है। चलते थोड़ा महागुरु सर की तरफ है। महागुरु सर अगला मैच है, सलाही देण नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला संघ असणार आहे नारेन, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 वहाल या संघाने, इनिंग ब्रेक में देखिए दोनों कप्तान आपको तैयार रहना पड़ेगा। आणि माऊली डीजे यांच्या वतीने गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात है, माउली डीजे ने खेला है अपना चाल, क्या बनेगा टीम माला माल। 1000 देखिए अगर गेंदबाज चला जयंत कोंडिलकर, माऊली डीजे. अनाउन्समेंट मात्र एकदाच होणार आहे बक्षिसाची. O2 बाबूशा. नहीं सही बताएं, यहाँ पर हम खास करेंगे महागुरु सर। देखिए सुपर 12 का ये आखिरी मुकाबला है, ना वफा की जिक्र होगी ना वफा की बात होगी, जो भी बातें होगी देखिए आमदर चशक की बातें होगी ज्यादातर, लेकिन जो जो यहाँ पर हमारे मेहमान आ रहे हैं, कुछ कैश प्राइज है, इनका भी जिक्र निश्चित रूप से हम करते रहेंगे, लेकिन इसके साथ साथ देखिए मुकाबले में आगे बढ़ना बहुत जरूरी है। जो सर जुनून का खेल है क्रिकेट, डर के आगे बिल्कुल ही नहीं है, टिकट है। लेकिन देखते हैं, अभी भी देखिए बल्लेबाज तौसीफ शेख मैदान पर है, जितना भी मुड़ गए हैं सारा रास्ता मुड़ कर लाऊंगा, क्या अपनी टीम को एक दमदार स्कोर में छोड़कर जाएगा। देखते हैं ये काम क्या कर पाएंगे। तौसीफ शेख देखिए एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेकिन अभी तक है वापस नॉन स्ट्राइक में रहते हुए, लेकिन स्ट्राइक पर है। तौसीफ देखिए स्ट्राइक पर है यहाँ पर से।
तौसीफ देखिए स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बल्लेबाज है और देखते हैं टीम का यहाँ पर टोटल को कहा छोड़ेंगे यहाँ पर से। दोनों टीम की देखिए नजरें निगाहें। ओ ये चलिए भाई बांध कर रखे, कोई मौका नहीं दे रहे यहाँ पर बड़ा हिट का भाई। नो बॉल कॉल देखिए अंपायर का यहाँ से और एक गलती हो गई भाई। ये तो बात फिर से बताऊंगा, खतरा दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। गलती जब जब हम जितनी करेंगे भुगतना हमें पड़ेगा, लेकिन अंपायर की अगर हल्की से एक गलती हो गई ना भाई उनके सर में चढ़ बैठते हैं। इसलिए कहता हूं कभी कभी अंपायर की भी नजरें देखिए, नो बॉल आता हुआ कभी कभी उन्हें भी संभाल कर लिया करो भाई, वो भी इंसान है भाई। होता है, समझ सकते हैं, क्लोज रहता है, कभी कभी कहीं डिसीजन से इफेक्ट पड़ता है, लेकिन सबसे अगर गलती कुछ करते हैं तो हम खुद करते हैं। फ्रेट था लेकिन जिसका फायदा नहीं ले पाए यहाँ पर शायद। ये भी अच्छा सोच है, हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 18 रन है। क्या बढ़िया गेंदबाजी चलता है यहाँ पर। बल्लेबाज थोड़ा तरस रहे हैं रनों के लिए, लेकिन कहा जाता है ना सुबह में अपनाना भी सीखो और ठुकराना भी सीखो। रन ना मिले तो रन ढूंढना भी सीखो, अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो। रन ना मिले तो रन ढूंढना भी सीखो। बैकवर्ड पॉइंट को चेता हुआ 4 रन आता हुआ भाई यहां से। अब थोड़ा डगआउट में तालियां बजती हुए डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा। अरे तू आगे बढ़ने का कोशिश तो कर, सब कुछ अच्छा होगा। सिर पे डम डम डुबा डुबा नहीं। कभी डूब भी सकते हो, लेकिन कभी डुबकी लगा के निकल भी सकते हो, यही तो बात चढ़ा। रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा। अरे तू आगे बढ़ने का कोशिश कर रहा, सब कुछ अच्छा होगा। और एक चरण प्यार का तोहफा देखिए, बैक टू बैक देखिए, चौके के बाद छक्का आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन है। कहती ना हारता वही है जो बार बार शिकायत करता है, और जीतता वही है जो कोशिश एक बार नहीं भाई 1000 बार करता है। तौसीफ शेख देखिए कमाल की बल्लेबाजी करते हुए, भला इनकी बल्ले से देखिए पहला गेंद पर छक्का आया था, और उसके बाद देखिए बात करेंगे 8 गेंद पर कोई बाउंड्री कोई छक्का नहीं था, और जिसमें उन्होंने 6 डॉट गेंद खेले थे, और उसके बाद देखिए चौके के बाद छक्का। क्या बल्लेबाजी, और खींचा फिर से देखिए पर ऊंचाई तो ली है लेकिन लंबाई की कमी है भाई यहाँ पर। कहती ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। प्रशांत दादाचा आहे तो खास, समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास। आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी। क्या बात है, क्या बात है। आयोजक का देखिए कौतुक है, तारीफ तो होगी भाई जब आप तारीफ के काबिल बन जाते हो। और इस तरह की टूर्नामेंट है ना, कहते हैं ना आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता शुभम, लेकिन हिलाने की ताकत रखता है। प्रवीण दादा ने देखिए पूरी ताकत लगाए हैं, और पूरी मोरिया 11 ने देखिए अपना जोर लगाए भाई। आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे। आज देखिए ग्रामीण की फरमाट इतनी बड़ी, देखिए अच्छे आयोजन नियोजन है, और आज देखिए खिलाड़ी जाकर ग्रामीण से देखिए आईपीएल तक है। इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है भाई। ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। और वापसी देखिए बड़ा विकेट यहाँ पर गिरता हुआ तौसीफ से गया। अब नए बल्लेबाज मैदान पर आए, और आते ही खींचा भाई देखिए यहां से मार डाला, मार डाला। अरे सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे बाला, अरे तू भी तोड़ दे डीजे का ताला। मार डाला, मार डाला। डांसर भी देखिए भाग कर आया भाई। डांस करने का है, करने का है। चलिए डीजे मार डाला सारा का सारा, झोपड़ी भी जला डाला। टीम का स्कोर देखिए रुका यहाँ पर से 34 रन। इनका फेवरेट डांसिंग का यहाँ पर गाना था, तो चलेंगे मौका देंगे। 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। डीजे होन दे जरा। क्रिकेट आकर्षक
आयोजन मोरिया संघानी मोरिया क्रिकेट क्या बात है, क्या बात है, यही तो बात बताया भाई। पूरी जोर लगाए हैं दादा ने, देखिए पूरा करीब अपना वादा प्रवीण दादा और उसके साथ देखिए पूरी मोरिया 11 से मौका। देखिए ये पटाखों की आतिशबाजी, देखिए ये विदाई, ये मेहमानों की खातिरदारी। महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत असणारे अभियंता आदरणीय विनय महाडिक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। या स्पर्धेचे आमचे सर्व प्रवीण दादा म्हात्रे आणि मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोहो यांच्या वतीने महाडिक साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे। क्या बात है मागुरु सर, ये देखिए बाउंसर देखते हैं कितना बड़ा यहाँ पर है। वाइड तो दिया गया यहाँ पर है और उसके साथ 1 बाउंस देखिए वार्निंग भी मिल रहा है भाई। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर है, और गेंद कंधों के ऊपर गया तो तीखा बाउंसर है। 1 बाउंस देखिए दिया गया यहाँ पर। सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका सरचिटणीस आदरणीय राजेंद्र दादा पाटील साहेबांचं आगमन होत आहे। दादा मनपूर्वक स्वागत आहे। हर टीम देखिए मेहनत करने आती है, हमें तालियां सुनने की आदत है, गालियां सुनने की नहीं। सब देखिए जान लगाने की कोशिश कर रहे हैं। प्रवीण दादा देखिए बात करेंगे यहाँ पर, पूरी जोर देखिए पूरी मोरिया 11 वो देखिए यहाँ पर है। और यही तो बात बताएं यहाँ पर महागुरु सर, जितना खूबसूरत लगता है ना करवा चौथ का चांद है, और उतना खूबसूरत देखिए आमदार ट्रॉफी चलता हुआ। और शोएब अख्तर की गेंदबाजी में भी उतना रफ्तार नहीं था जितने रफ्तार एमएलए ट्रॉफी में चलता हुआ। हमारे दादा देखिए बल्ले बल्ले वाल की 40 प्लस और रेगुलर देखिए बात करेंगे। कमाल का क्रिकेट देखिए, मेहनत है इनकी भाई। तैयार गेंदबाज है और इस बार देखिए खिंच कर मारना चाहते थे यहाँ पर, और नजदीकी देखिए यहाँ पर है। और एक विकेट गिरता हुआ रनों के लिए देखिए यहाँ पर ढूंढ रहे हैं, तलाश कर रहे हैं, लेकिन यहाँ पर टीम का स्कोर देखिए मानो कि एकदम से रुका हुआ है, पटरी से बाहर गाड़ी। स्कोर की बात करेंगे 37 पर, और एक विकेट गिरता हुआ। स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी अरे या स्पर्धेचे केले आयोजन थँक्स डीजे मास्टर। इथे सन्माननीय मुकेश पाटील, अजित भगत, ओमकार थोरवे यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर विकी शेलके आदई आणि लोकेश ठाकूर, तुमचंही मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदार चषकाच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत। क्या बात है, क्या बात है। प्रवीण दादा देखिए अपनी जोर पूरी ताकत है और पूरी मोहब्बत देखिए उन्होंने इस टूर्नामेंट में बेमिसाल किया है। और यहाँ पर देखिए विकेट की देखिए लगातार यहाँ पर सिलसिला जारी है। ओ क्या छोटा भाई यहाँ पर है। सुपर 12 का मुकाबला है, ये क्या छोटा है या आमदार ट्रॉफी छोटा है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। महागुरु सर कहते ना जमीन पर बारिश ना होने से फसल खराब हो जाता है, इसलिए बरसना भी पड़ेगा और गरजना भी पड़ेगा। बरसना भी पड़ेगा, गरजना भी पड़ेगा। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 39 देखिए 39 रन है। लेकिन अभी देखिए सुपर की बात करेंगे ना, आखिरी के देखिए 3 गेंद बचाए भाई यहाँ पर, बचाए 3 गेंद है, क्या उड़ा देगी नींद भाई यहाँ पर से कहती। इथे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान महापौर आदरणीय नितीनभाई पाटील साहेबांचा काही क्षणातच बाबूशा आगमन होणार आहे, 5 मिनिटातच आगमन होणार आहे। क्या बात है, ये देखिए बड़ी जीत है। यही तो बताया भाई यहाँ पर रिश्ता मोहब्बत है, कोई क्रिकेट या फुटबॉल के खेल नहीं है। और हवा में है फिर से एक बार देखिए, और उससे भी बड़ी गलती देखिए यहाँ पर हो गया भाई यहाँ पर, और ये गलती आपको चखना पड़ेगा भाई। कहती ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई थी। चला व्यासपीठावर विकी शेलके आणि लोकेश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। क्या बढ़िया देखिए यहाँ पर खराब फील्डिंग देखिए महागुरु सर, रनों की देखिए यहाँ पर जो तलाश थी, लेकिन रन कैसे आए टीम के लिए जरूरत है रनों की। टीम का स्कोर देखिए 43 बनाए, पंखे ही काफी नहीं आसमान छूने के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ान के लिए। और बल्लेबाज कोशिश करें, लेकिन गेंदबाज की देखिए कोशिश पर पानी फिर रहे फील्डर यहाँ पर। कहते हैं ना समंदर ने लोगों को ज्यादा नहीं डुबाया है। और बहुत बड़ा बाउंसर देखिए यहाँ पर, ये दूसरी बाउंसर होगी, नो बॉल। अंपायर कॉल देखिए भाई यहाँ पर कहते ना हाथों में माइक हो तो आप एंकर, और गेंद सर के ऊपर था, बहुत बड़ा बाउंसर। और ये बड़ी बाउंसर देखिए अगला फ्री हिट है।
मैच कहां था देखिए कहां बदलता हुआ 44 रनों तक पहुंचा है। यही तो बात चिड़ा भाई, क्योंकि जितना समंदर ने लोगों को नहीं डुबाया ना उतना शराब ने डुबाया है। जितनी देखिए आपकी खराब फील्डिंग खराब गेंद ने डुबाया यहाँ पर से, ये चीजों से थोड़ा बचकर रहना पड़ता है। फ्री हिट का मौका था, खींचा यहाँ पर से, कैच तो लेंगे लेकिन कहती ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना, वो गलती थी। आपने कैच छोड़ा, फ्री हिट दिए थे, 2 रन तो कंप्लीट किए लेकिन तीसरा के लिए रन आउट होते हुए कहती ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी, अरे या स्पर्धेचे केले आहे। क्या बात है, क्या बात है। एमएलए ट्रॉफी देखिए आज पूरी दुनिया भर में एंजॉय कर रहे हैं और जिस रफ्तार से चल रही है महागुरु सर, इसलिए तो कहा जाता है कि जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखें। आज देखिए हमारे प्रवीण दादा पूरी मोरिया 11 देखिए बात करेंगे, खूब मेहनत है और जितने भी अतिथि मानने पर आए हैं सभी का वेलकम स्वागत। तैयार गेंदबाज है और इस बार देखिए था अंडरग्राउंड के लिए यहाँ पर मिड विकेट तैनात है। जब तक इन हुआ था वापस देखिए दूसरे के लिए मौका भाई, यहाँ पर ये छोटी छोटी गलती कहीं आपको मार ना डाले भाई। बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। 1983 में देखिए जब खास करके जुंटी रोड को मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था, क्योंकि 5 कैचेस ऐसा कैचेस लिए थे, टीम के 12 खिलाड़ी थे लेकिन मैन ऑफ द मैच बने थे। तो अच्छा फील्डिंग करना पड़ता है, सिर्फ बल्लेबाजी से नहीं, सिर्फ गेंदबाजी से नहीं। यहाँ पर टीम का स्कोर बात करेंगे, फाइटिंग टोटल तक पहुंचे हैं 48 देखिए 48 रन जीत के लिए देखिए बात करेंगे 49 की जरूरत है, समय नहीं लेंगे, चलेंगे महागुरु सर कमेंट्री बॉक्स पर देखिए वापस कुणाल दाते सर जुड़ते हुए। थँक्स बाबूच्या इथे नाणेफेक केली जात आहे। स्कायरा 11 वहाल प्रतिस्पर्धी आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण, या नारायण क्रिकेट संघ उपस्थित आहे। स्कायरा 11 क्रिकेट संघ वहाल या नाणेफेक इथे केली जाईल, या आणि बेगट शेवटचा पुकार आहे। इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे। आदरणीय शिवाजी थोरवे साहेब मंगल बिल्डरचे ते सर्व आहेत, त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे। या थोरवे साहेब या पण मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात। आपला येतोची सन्मान या स्पर्धेचे आमचे दमदार नेतृत्व प्रवीणदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आपला स्वागत केलं जात आहे। आज त्यांचा सुपुत्र सुद्धा इथे उपस्थित आहे। निकीस तुझंही मनपूर्वक आम्ही स्वागत ओमकारचंही स्वागत इथे केलं जात आहे। शिवाजी तोरवे साहेब आर्थिकदृष्ट्या या स्पर्धेला, आमदार चषक क्रीडा स्पर्धेला, आमच्या कमिटीला अतिशय चांगल्या प्रकारे ते योगदान दिलेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये अभियंता असणारे आदरणीय श्री विनय महाडिक साहेब या आपला सन्मान केला जाईल। अभियंता म्हणजे इंजिनियर दादी, या गर्द अंधारातून किरण आशाचा सन्माननीय विनय महाडिक साहेब सातत्याने बघा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या दृष्टिकोनातून गर्द अंधारातून किरण आशाचा या उक्तीप्रमाणे समाजाला विनय महाडिक साहेब तुमचा खूप मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे। मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आपला सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल मुकेश पाटील, अजित भगत, या तुम्ही एकत्रित या, एकत्रित सन्मान आपण इथे करू। चला या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाणार आहे। आमचे प्रवीणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर आदई गावातील आदरणीय श्री विकी शेलके आणि लोकेश ठाकूर यांचा सन्मान दिलीप दादा या आपण आता दिलीप मस्कर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। लोकेश ठाकूर आणि विकी शेलके यांचा येतोची सन्मान दिलीप दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते इथे वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केला जाईल।
दोन्ही व्यक्तिमत्वांचा बघा, दोस्तीच्या दुनियातील राजे माणसं, पावसाळ्यात धुरला, उन्हाळ्यात खऱ्या हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे मंडळी आदित्य आहे. या लोकेश ठाकूर आपल्याला सन्मानित केलं जाईल. वेल कमी आमच्याकडे, तत्पूर्वी नाणेफेक केली जाईल. या दोन्ही संघ स्पर्धेचे नियमावली आहे, सामना जिंकल्यानंतर मैदानात तुमची लढत झाली पाहिजे आणि तुमची कोण वाट बघणार नाही. एखादा संघ इतर ठिकाणी गेला आणि त्यांच्यासाठी ही स्पर्धा जर थांबणार नाहीये, जो संघ इथे उपस्थित राहणार नाहीये, त्या संघाला मात्र पात्रता फेरीत दाखल होऊन सुद्धा बक्षीस दिले जाणार नाहीये. सलया नाणेफेक केली जाईल. एका बाजूला स्कायरा 11 वहाल आमचे सन्माननीय जंक्शनाची मित्रांनो, आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नवनिर्वाचित महापौर आदरणीय नितीनभाई पाटील साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अजयदादा बैरा साहेब आपण इथे आलेला आहात. आपलं आम्ही मोरया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या पर्वच्या माध्यमातून सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे प्रथम नागरिक अर्थात नवनिर्वाचित महापौर नितीनभाई पाटील साहेब आपलं आणि पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अजय बैरा साहेब आपलं, आपल्या समवेत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने स्वागत करत आहोत. चला तर सामन्याला आता सुरुवात होते. नुकतंच आपल्या पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीनभाई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नगरसेवक अजयजी बेराजी इथे उपस्थित झालेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राजेंद्र दादा पाटील इथे उपस्थित आहेत. आपल्या पंचायत समितीचे सदस्य, आपलंही सहर्ष स्वागत. मोरया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहा आयोजित आमदार प्रशांतदादा चषक पहिला डॉट बॉल जिथे 49 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मरियाई जांभिवली या संघाला. बापू 11 गावदेवी आजिवलीच्या विरुद्ध खेळत असताना आमचा मान्यवरांचा हा ताफा नुकताच या क्रीडांगणावर आलाय. आपल्या सगळ्यांचं ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, मोरया क्रिकेट संघाच्या वतीने, मोहोच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. प्रतिम असं आयोजन. अंतिम टप्प्यात बॉल उचललाय, फिल्डर आहे गॅप मध्ये, परंतु जम्पिंग टाइम चांगला होता. जम्पिंग झपाक आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आपल्याला पाहायला मिळाली. डबलच्या मदतीने खातं उघडलंय फलंदाज सूरजचं. या सूरजला रात्री चमकावं लागेल. कुणालच्या बरोबरीने बॅटिंग करत असताना पहिलं षटक टाकतोय विशाल ठाकूर. पॉवर प्लेच्या दरम्यान 49 टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या. नेक्स्ट मॅच मध्ये स्कायरा 11 वहाळ हा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये परत एक वेळा मिड विकेट वरून फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम आहे धावेमध्ये. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. अपील स्ट्रॉंग होती आणि अखेर पंचांनी सांगितलंय नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. दोन धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. बॅक टू बॅक 2 धावा आल्या सूरजच्या बॅट मधून. महत्वाचं म्हणजे तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट तर चांगली दाखवणं गरजेचंच आहे आणि त्यातल्या त्यात प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा मोठा हिट पाहिजे बॅटिंग करत असताना. तर सामना जिंकायचा आहे मरियाई जांभिवली या संघाला. निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली आणि सध्या आपण पाहिलंय महापौर पदावर विराजमान आपले नितीनभाई पाटील आवर्जून या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत आहे. या वेळेला धमाका आणि त्यांचं स्वागत केलंय या फ्लॅट अँड फ्युरियस षटकाराने. डाऊन दी ग्राउंड सिक्सर. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा.
पण आहे लाईव्ह सीधा. काय फटका होता, हॅमर्ड केलं बॉलला समोरच्या बाजूला. कडक शॉट, बेधडक शॉट. नितीन भाईंचं स्वागत देखील कडाक्यात केलं या फटक्याने. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. बॉल हवेत आहे, चान्स आहे. लॉंग ऑफ खाली, झेल होईल, फलंदाज बाद. चला इथे थँक्स कुणाल दातेसर इथे नाणेफेक केली जाईल. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय अजय बैरा साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते अजय बैरा साहेब या. आपल्या शुभास्ते स्कायरा 11 वहाल विपक्ष आई गावदेवी नारायण नाणेफेक संपन्न होईल. आमचे ऑर्गनायझर प्रवीणदादा मात्रे, त्यांच्या समवेत आमचे राहुल पाटे, दिलीपदादा मस्कर उपस्थित आहेत. राजेंद्रदादा पाटील म्हणजे पाहुणे नाहीत, राजेंद्रदादा म्हटले म्हणजे इथले ऑर्गनायझर आहेत. चला पंचायत समिती सदस्य या भागात नेहमी त्यांचा खूप मोठा दांडगा संपर्क आहे. चला बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल सामना 3 षटकांचा सामना. बोला निर्णय सांग. बॅटिंग करू. फलंदाजी करण्याचा निर्णय वहाल क्रिकेट संघाने ते जाहीर केलेला आहे आणि शतरक्षण करण्यासाठी नारायण क्रिकेट संघ अर्थात गावदेवी संघाला आमंत्रित केलेलं आहे. बोलूया पुन्हा एकदा कुणाल दाते सर यांच्याकडे. गोलंदाज तयार. ओ विकेट आली आणि त्याच्यानंतर आणखीन प्रचंड वेग वाढलाय गोलंदाजाचा. पहिलं षटक दोलायमान राहिलंय. दोन्ही टीमसाठी समान. एका बाजूला षटकारही आले आणि त्यानंतर विकेट देखील आली. विशालचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 10. 18 बॉल 39 धावांची गरज. सायन्या डीजे इथे व्यासपीठावर सागर पाटील चिखले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. क्रिकेटचा आनंद घेता सागर दादा तुमचंही स्वागत आहे. चला ओटू कुणाल दाते सर. 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. महागुरु MD गडगे सर, आपण पाहतोय निवेदन क्षेत्रातलं मोठं नाव. नुकत्याच झालेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये, मग त्या महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्यात, पंचायत समिती असू द्यात किंवा जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुका असू द्यात, त्यांची भूमिका तेवढीच महत्वाची राहिली आहे. भारतीय जनता पार्टी या पक्षासाठी त्यांचं निवेदन तुम्ही ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं सूत्रसंचालन ते या परिसरामध्ये सातत्याने करतात. आदरणीय रामशेठ ठाकूर असतील, प्रशांतदादा ठाकूर असतील, खऱ्या अर्थाने विश्वासू सहकारी त्यांचे आहेत. आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसतात. धावा झाल्यात 11. आणि या निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचार सभांमध्ये त्यांनी गायलेला धवला प्रचंड व्हायरल झाला होता, असे आमचे MD गडगे सर. हा बॉल देखील परत टाकावा लागेल. लगातार दुसरा व्हाईट बॉल, सलग 2 खराब चेंडू टाकलेत गोलंदाजाने. आणि कुणाल दाते सर, आता नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. सन्माननीय लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब आपले मंत्री आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यांच्या समवेत आपण कुणाल दाते साहेबांना सुद्धा सरांना नेहमी सातत्याने बघितलं. हो, शेवटची देवाभाऊंची सभा आपणच ती कव्हर केली. पुल केला, बॉल समोर आहे, गॅप मध्ये जाईल का? फिल्डर हो, काय झेल टिपलाय. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची शान, राजधानी रायगड. सोप्पा केला झेल, जोता उघड. मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला खतरनाक कॅच इथे घेण्यात आलाय. क्षेत्ररक्षक होता विशाल ठाकूर. विशालचा झेल म्हटल्यानंतर बॅटरने म्हटलं असेल, ये हात मुझे दे दे ठाकूर. कारण काय तो झेल होता, प्रतिम झेल. धावत जात असताना स्वतःला स्ट्रेच केलं आणि शेवटच्या क्षणाला खाली वाकत असताना हा झेल संपन्न केला विशाल ठाकूरने. 2 विकेट गमावलेले, 2 व्हाईट बॉल टाकले होते शैलेशने, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. धावा झालेल्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 12 धावा. फलंदाज 5 झालेत आतापर्यंत 2.
12-2 अशी परिस्थिती, 49 टार्गेट आहे, 37 धावांची गरज आहे. मॅच ऑन. मॅच मध्ये कमबॅक करत असताना बापू 11 गावदेवी आजिवलीचा संघ देखील ते देखील हार मानणार नाहीये. जांभिवलीच्या विरुद्ध खेळत असताना मर्याई जांभिवली हा संघ, यानंतर स्कायरा 11 वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी नारेन अशी लढत पाहायला विसरू नका. नुकताच नगरसेवक अजयजी बेहरा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला, ड्राईव्ह केला, खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना फलंदाज या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13. हे फटके थोडेसे लुप्त होत चालले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण सातत्याने फलंदाज म्हणतात ना घुसून मारणं, आउटसाइड ऑफ स्टंप येऊन शफल होऊन मिड विकेट, स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये सातत्याने गोलंदाजांना टार्गेट केलं जातं. परंतु हे जे फटके आहेत, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, हे जे कलात्मक फटके आहेत, हे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके आहेत, ते थोडेसे लुप्त होत चाललेत. परंतु एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 13. सर्वेश, चांगला बॉल सर्वेशसाठी, खोलवर टप्प्याचा शॉट कव्हरला मारलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सर्वेशचा थांबलाय. एका सिंगलच्या मदतीने 14 धावा. अजूनही या मॅच मध्ये 35 धावांची गरज आहे. 49 टार्गेट आहे, दुसरं षटक आहे. चांगलं कमबॅक, 3 बॉल चांगले टाकलेत. पहिले 2 वाईड होते शैलेशचे बॉल, परंतु त्याच्यानंतर त्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. तुम्ही पाहताय श्री गजानन प्रसन्न मोरया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोहो आयोजित दमदार आमदार चषकाचं आयोजन. फुल टॉस बॉल होता, चांगला फोर्स केलाय लॉंग ऑनला, बॉल चाललाय गॅप मध्ये. हो काय फिल्डिंगचा दर्जा आहे, लाजवाब फिल्डिंग. मगाशी विशालचा कॅच आणि आता दर्जेदार क्षेत्ररक्षण तौसिफ शेखचं पाहायला मिळालं. 2 धावा वाचवल्या तौसिफने आपल्या टीमसाठी. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 16 धावा. 16 धावा फलकावर लागल्यात. बॅटिंग करावी लागेल, मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण सध्या धावा करायचे आहेत बॅटिंग करणारा संघ जांभिवलीला. चांगला बॉल, पायातला बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, ऑन ड्राईव्ह इथे दाखवल्या. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट दाखवली दोन्ही फलंदाजांनी. लगेच दुसरी धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18. मॅच ऑन. सामना चांगला रंगतोय. 31 धावांची गरज आहे. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 31 धावा. 13 बॉल 31. या बॉलवर मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो मर्याई जांभिवली. हा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो बापू 11 आईगा देवी आजिवली. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे, हा सामना जो आहे तो दोलायमान अवस्थेमध्ये चाललाय. कडक मॅच तुम्ही अनुभवताय. याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी, शेवटचा दिस गोड व्हावा, आणि तसं आतापर्यंत तरी झालंय, कारण याच्या अगोदरचा देखील सामना कबालीचा रंगला. चांगला बॉल परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. कब पॉइंट मध्ये फिल्डर धावतोय. चांगला प्रयत्न तिथे त्याच्याकडून. थ्रो खराब आहे, परंतु बॅकअप मिळतंय. आणि आता मात्र षटक संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 19 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 30. वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. प्रवीण शेठाला नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी अन ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रे यांचं हे आयोजन तुम्ही अनुभवताय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये माजी उपसरपंच प्रवीण शेठ म्हात्रे आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. एक मोठा सामाजिक वारसा त्यांना लाभलाय. खूप चांगली कामं या परिसरामध्ये ते सातत्याने करतायत. थँक्स कुणाल दाते सर, व्यासपीठावर आम्ही ते पाहतो. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नवनिर्वाचित महापौर आदरणीय नितीनबाई पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आदरणीय राजेंद्रदादा पाटील पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अजयदादा बैरा साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामधले अभियंता आदरणीय विनय महाडिक साहेब आहेत. त्यानंतर माजी सरपंच आमचे सतीश मालुसरे, सन्माननीय माजी उपसरपंच आमचे मित्र प्रवीण पालव, सन्माननीय सागरदादा पाटील. क्रिकेटचा तुम्ही आनंद घेता, तुम्हा सर्वांचं
पुन्हा एकदा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या पर्वामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अभिजित जाधव आलाय गोलंदाजीसाठी. 12 बॉल 30 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 15चा आता चाललाय आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाहीये. मोठे फटके मारावे लागतील परंतु प्रयत्नांना अपयश येतंय. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. 29 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 12 बॉल 29 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. टीम मरियाई जांभिवलीच्या समोर स्ट्रायकिंग एंडला सध्या फलंदाज नीरज कोंडिलकर आहे. इनसाइड एज विकेट कीपरच्या हातात आणि त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. सोपं नाहीये असे झेल टिपणं. त्याच्यासाठी क्विक रिफ्लेक्सेस पाहिजे असतात आणि इथेच थोडंसं अपयश आलंय. विकेट कीपरला 11 बॉल 29 धावांची गरज आहे. नीरज अभी नाही तो कभी नाही. परत एक वेळा वाट पाहावी लागेल तुम्हाला पुढच्या वर्षी या स्पर्धेची. मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आयोजित मोहा आयोजित आमदार प्रशांत दादा चषक. नो बॉलचा निर्णय दिला त्याच्यामुळे कितीही तुम्ही अपील केली आणि कितीही घसा ताणला तरी पंच नॉट आउटच देतील. नो बॉलचा निर्णय आला त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS वापरलेला आहे. चला टीव्ही अंपायर नो बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे. चला तिसरे पंच आपण लगेच संपर्क साधावा. सन्माननीय त्रिजा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व आदरणीय विक्रम मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. विक्रम मोरे यावं व्यासपीठात तुमचं स्वागत आहे. सचिन चिखलेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण यावं आपलंही स्वागत आहे. चला इथे तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. मी प्रवीण दादा म्हात्रे आणि आमचे नो बॉल. चला राहुल यांना इथे आमंत्रित करतो. आपण पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान महापौर आदरणीय नितीन दादा पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करावा. साहेबांना आता एका कार्यक्रमासाठी कुणाल दाते सर बेलेवर पोहोचणं आहे. सन्माननीय नितीन दादा पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान महापौर एक उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना पनवेल महानगरपालिकेचे प्रथम नागरिक होण्याचं भाग्य लाभलं ते सन्माननीय नितीनभाई पाटील साहेब विद्यमान महापौर पनवेल महानगरपालिका यांचा प्रवीणदादा म्हात्रे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना उरासी बाळगणारे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व. यानंतर अजयदादा बहिरा विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचाही यथोचित सन्मान इथे केला जात आहे. अजयदादा बहिरा साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. सन्मानी अजयदादा बहिरा साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आणि यानंतर सागर पाटील आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स कुणाल दाते सर. तत्पूर्वी मी पनवेल सागर यांचा सन्मान केला जाईल. थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. या प्रवीण दादा आपण सागर पाटील चिखले यांचा आपण इथे सन्मान करावा. मोरिया 11 क्रिकेट संघ
मोह ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदार सन्मानी लोकनेते माजी खासदार आमचे ठाकूर साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिलं आपल्या सर्वांचं नितीनभाई पाटील साहेब महापौर आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. वळूया तत्पूर्वी कुणाल दाते सर एक नामांकित क्रिकेट समालोचक. धन्यवाद महागुरु एम डी गडगे सर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच आणि खऱ्या अर्थाने आपण वेळातला वेळ देऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मोरया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहोच्या वतीने नितीनभाई पाटील आपलं मनपूर्वक आभार, अजयजी बेहरा आपलं मनपूर्वक आभार आणि आपले सर्वच सहकारी आपलं सगळ्यांचं या ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मोरया क्रिकेट संघ यांच्या वतीने मोहो गावाच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 26 धावांची गरज आहे. हे समीकरण आता या मॅच मध्ये टीम मरियाई जांभिवलीच्या समोर 9 चेंडू 26 धावा. आक्रमणाशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये आलाय. राहुल कोंडिलकर आलाय आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक सिक्सर. कडक शॉट आल्या आल्या बेधडक शॉट आहे आणि मैदानामध्ये आल्या आल्या राहुलने दिली हुल. या बॉलवर मारलाय सिक्सर. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 8 चेंडू 20 धावा. कमबॅक झालंय या षटकाराने मरियाई जांभिवली या संघाचं. बापू 11 गावदेवी आजिवलीच्या विरुद्ध धावा चेस करणं थोडंसं कठीण चाललंय मागच्या काही मॅच मध्ये, परंतु सध्या तरी दमदार बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. आल्या आल्या राहुलचा सिक्सर. 8 बॉल 20 रन. परत एक वेळा बॅटचा स्विंग सांगतोय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या पडद्यावर मारलाय षटकार मिड विकेटला. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आल्या आल्या राहुल कोंडिलकरच्या बॅट मधून धावा येत आहेत. बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारलेत. एक लॉंग ऑनला आणि त्याच्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने खतरनाक बॅटिंग सुरू आहे. 7 बॉल 14 धावांची गरज. 7 बॉल 14 रन. राहुलने जसे 2 षटकार मारले आता दबावामध्ये गोलंदाज अभिजित पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. लास्ट डे आहे, शेवटची रात्र या स्पर्धेची. तुम्ही पाहता श्री गजानन प्रसन्न मोरया क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ मोह आयोजित आमदार प्रशांत दादा चषक 2026 हे आयोजन. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. खूपच मोठा सोहळा सातत्याने ते रंगत असताना या परिसराचे माजी उपसरपंच प्रवीण शेठ मात्रे आधारस्तंभ आपल्या मंडळाचे आणि त्यांची संकल्पना आणि त्यातल्या त्यात मोरया क्रिकेट संघाची लाभलेली साथ, ग्रामस्थ मंडळाची लाभलेली साथ, त्याचमुळे दमदार आमदार चषकाचं आयोजन आपण करू शकलेलो आहोत. अप्रतिम असं आयोजन. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना. 7 बॉल 14 धावांची गरज. बॅक टू बॅक राहुलच्या बॅटमधून सिक्सेस. बॅटची कडा इथे घेण्यात आली आहे. फलंदाज बाद होतोय निक आणि इथे मात्र गॉन. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. चला यानंतर बघा कुणाल दाते सर इथे प्रेक्षणीय मॅच होणार आहे. आता वहाल आणि नारेंचे सामना संपल्यानंतर एक प्रेक्षणीय सामना केलेला जाईल. ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून प्रवीण मात्रे एक संघाचं प्रतिनिधित्व करतील. नितीन मोरे, अंकित मात्रे, वेदांत पाटील, भास्कर पाटील, तुषार आहेत, संस्कार आहेत, पियुष फडके आणि सतीश पाटील असा संघ असेल. प्रतिस्पर्धी राहुल पाटील, प्रशांत मात्रे, प्रणय मात्रे, आचल पाटील, प्रतिकेश कडव, करण मात्रे, रवी पाटे, गणेश पाटील आणि त्याचबरोबर साहिल फडके, नीरज पाटील आणि जय भोईर. चला वळूया पुन्हा एकदा आमचे परममित्र कुणाल दाते सर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. 6 बॉल 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जसा राहुल आउट झाला परत एक वेळा कमबॅक केलंय अभिजित जाधव या गोलंदाजाने, कारण सातत्याने कान मंत्री दिले जात होते गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि त्यातल्या त्या सगळ्या सहकारी खेळाडूंच्या माध्यमातून
बापू 11 गावदेवी आजिवली हा संघ देखील काही सामना सोडणार नाहीयेत. मेन इन येल्लो आणि मेन इन पर्पल असा हा सामना तुमच्या समोर रंगत असताना KKR विरुद्ध CSK चा सामना रंगतोय असं वाटतंय सध्या तरी या मॅच वरून. कारण आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. शेवटचं षटक टाकण्याची तयारी तेजस करताना दिसेल. सर्वेश कोंडिलकर हा महत्वाचा खेळाडू या टीमचा. 6 बॉल 14 धावा सर्वेश करेल का हा प्रश्न आहे या मॅच मध्ये. शेवटच्या षटकाची तयारी तेजसने सुरू केली आहे. चला तेजस फास्ट खेळत राहा. 6 बॉल 14 रन. तेजस तयार. पहिलाच बॉल बैठक. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. मी म्हटलं होतं सर्वेश कोंडिलकर हा सगळ्यात महत्वाचा खेळाडू या टीमचा. सुरुवातीचे काही बॉल तो थोडासा संयम दाखवत होता परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॅट मधून धमाका. बैठक शॉट उचललं बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येतात. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. सामना अंतिम टप्प्यामध्ये चाललाय. चांगलं कमबॅक इथे झालंय. नक्कीच बॅटिंग करणारा संघ मर्याई जांभिवली बापू 11 गावदेवी आजिवलीच्या विरुद्ध खेळत असताना नेक्स्ट मॅच काय राहील 11 वहाळ आणि त्यांची लढत होईल आई गावदेवी नारायण टीमच्या विरोधात. दोन्ही टीम रेडी राहा. लगेच सामना सुरू केला जाईल. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. मॅच ऑन. एक उत्तुंग षटकार आलाय. फलंदाज सर्वेश कोंडिलकरच्या बॅट मधून कमबॅक करावं लागेल तेजसला. सामना संपलेला नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर नियंत्रण नाहीये. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. आता 7 धावा करायचे आहेत 5 मध्ये. 5-7 सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळू शकतो. नुकतीच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल तुम्ही पाहिली असेल. सुपर ओव्हर पर्यंत तो सामना रंगला. ओ बीट केलंय. आता मात्र कमबॅक होत आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. कमबॅक तेजस करत असताना आणि आता त्या सुपर ओव्हरचे वेध लागलेले आहेत असं दिसतंय. कारण 4 बॉल मध्ये एक मोठा फटका जर मारला नाही तर सामना नक्की टाय होऊ शकतो. 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. म्हणूनच कानमंत्र देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज जयेश गेलाय सर्वेश कडे. जयेश पाटील आणि सर्वेश कोंडिलकर अशी सध्या तरी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तेजस पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा कटरचा वापर केलाय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. आता 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज. मॅच ऑन. मागचे काही डॉट बॉल तेजससाठी खूप महत्वाचे ठरू शकलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात बापू 11 गावदेवी आजिवली संघाने कमबॅक केलंय. आता त्यांनी देखील दंड थोपाटलेत या मॅच मध्ये. तेही सांगतात पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. 3 बॉल 7 रन. परत एक वेळा ऑन साइडला फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. 1 रन कंप्लीट. फंबल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट चान्स. थ्रो चांगला आहे तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व राहील बापू 11 गावदेवी आजिवलीचं. या बॉलवर मोठा फटका षटकार आला तर सामना फिनिश. जांभिवली संघाचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. मोरया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहा आयोजित आमदार चषक. अपील 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 आणि आता इथे मात्र तीच विचारणा आहे. पंचांचा इशारा वाईट. व्हाईट बॉलचा निर्णय मगाशी घेतला होता त्यांनी नो बॉल साठी. आहे का रिव्ह्यू? हा तेच. स्वतः रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल दिलाय. मगाशी त्या साइड लाईनच्या नो बॉल साठी त्यांनी रिव्ह्यूचा वापर केला होता. त्यामुळे आता तो रिव्ह्यू नाहीये. त्याच्यामुळे आता समीकरण आहे शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4. कारण व्हाईट बॉल दिलाय पंचांनी त्यामुळे 2 बॉल आणि 4. 2 बॉल मध्ये 5 पाहिजे होत्या. व्हाईट बॉल आलाय म्हणजे 2 बॉल 4 रन हे समीकरण या मॅच मध्ये. सामना एवढा हाय व्होल्टेज आहे. प्रत्येकावर प्रेशर आहे. अंपायरवर प्रेशर आहे. कॉमेंटेटरवर प्रेशर आहे. स्कोररवर प्रेशर आहे. परंतु बाकी मंडळी अगदी खुश आहेत. त्यांना असाच सामना अपेक्षित होता जो सामना सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. श्री गजानन प्रसन्न मोरया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहा आयोजित आमदार प्रशांत दादा चषक तुम्ही अनुभवताय. 2 बॉल 4 धावा. व्हॉट अ मॅच. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे सर्वेश. सर्वेशच्या विरुद्ध
हुक शॉटचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज बाद, 1 बॉल 4 धावा. काय सामना रंगला. 9 बॉल मध्ये 26 पाहिजे होत्या, तिथे षटकाराला 8 बॉल मध्ये 20 आल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं षटकाराला 7 बॉल मध्ये 14 आल्या, डॉट बॉल आला 6 मध्ये 14 आल्या आणि तिथूनच कहाणी बदलली या मॅचची. वड मॅच 3 बॉल 7 ची मॅच होती, 2 बॉल 4 वर आली आणि आता 1 बॉल 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये मर्याई जांभिवली टीमला आजिवलीच्या विरुद्ध खेळत असताना, बापू इलेवन गावदेवी आजिवलीच्या विरुद्ध खेळत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय समीर कोंडिलकर. जर मोठा फटका मारला तरच विजय निश्चित आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये, गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतोय. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवर ही मॅचची कहाणी लिहिली जाईल का? 3 धावा जर झाल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळला जाईल. लास्ट बॉल समीर खेळ. समीरच्या बॅटमधून फटका, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे सुरू होईल. दुसरी धाव देखील पूर्ण होते, तिसरी धाव होईल का हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. दोन धावा कंप्लीट आणि त्यामुळे हा सामना इथे मात्र संपलाय. एका धावेने विजय मिळवलाय या मॅचवर.